नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या महा एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे रागिणीने आता गुरुजी जे कीर्तन करण्यासाठी इथे आलेले असतात त्यांच्या पाण्यामध्ये पौर्णिमेला एक लिक्विड मिक्स करायला सांगितलेलं असतं. पौर्णिमा म्हणते हे कसलं लिक्विड आहे, यामुळे त्या गुरुजींचा जीव वगैरे तर जाणार नाही ना. तेव्हा इथे रागिणी म्हणते अजिबात नाही, सगळ्या गोष्टी फक्त जीव घेण्यासाठी नसतात, अजूनसुद्धा काही गोष्टी असतात ना. हे लिक्विड पाण्यामध्ये मिक्स करून त्या गुरुजींना दिलंस की 2 दिवस तरी त्यांचा आवाज बसेल. मग ते जे कीर्तन करणार आहेत ना, भूमीला काही गोष्टी आठवून देण्यासाठी, ते कीर्तनच होणार नाही. म्हणजे आपणसुद्धा वाचलो आणि गुरुजींचा आवाजसुद्धा बसेल. तेव्हा इथे रागिणीच्या सांगण्यावरून आता पौर्णिमा एका ग्लासमध्ये ते लिक्विड टाकून येते आणि इथे गुरुजींना ते पाणी प्यायला देते. कारण कीर्तन सुरू करण्याच्या आधी गुरुजी नेहमी पाणी पित असतात, हे पौर्णिमेला माहिती असतं. त्यानंतर इथे गुरुजी आपल्या कीर्तनाला खूप छान पद्धतीने सुरुवात करतात. सगळ्यांचं लक्ष गुरुजींच्या कीर्तनाकडे लागून राहिलेलं असतं. तेव्हा इथे गुरुजी आता सुरुवात केल्यानंतर इथे श्रावण सोमवारी सगळेजण पूजा करतात. सगळेजण त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. पण श्रावण सोमवार या दिवसाचा नेमका अर्थ काय असतो, ते सगळं आता इथे गुरुजी पटवून देत असतात. तर इथे शिव आणि शक्ती हे दोघंजणं जसे एकत्र असतात, तसंच नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी सुद्धा त्याप्रमाणे एकरूप झालं पाहिजे, असं आता गुरुजी म्हणतात. तेव्हा इथे आता त्या दिवसाचा अर्थ नेमका काय असतो, ते सुद्धा सगळ्यांना समजावून सांगत असतात. तेव्हा इथे सगळेजण अगदी लक्ष देऊन हे सगळं बोलणं ऐकत असतात. तेव्हा इथे शिवशक्तीप्रमाणे नवीन लग्न झालेल्या जोडप्याने एकरूप व्हायला पाहिजे, हे असं बोलल्यानंतर आता आकाशला भूमीबरोबरचं आपलं पहिलं लग्न आठवतं. जेव्हा इथे आकाशची स्मृती ही अजिबातच नसते. तो लहान मुलांप्रमाणे वागत असतो आणि त्याला आधीचं काही आठवत नसतं. अपघातामध्ये त्याची स्मृती गेलेली असते, त्यामुळे 6 वर्षाच्या मुलाप्रमाणे त्याचं ते वागणं असतं. तेव्हा इथे भूमीचं लग्न आकाशबरोबर झालेलं असतं आणि तेव्हा भूमीची मनस्थिती ही फारच वाईट झालेली असते. आकाशला कसं सांभाळायचं यासाठी तिचा संघर्ष चालू असतो. पण तिने खूपच जास्त हुशारीने आकाशला बरं करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले असतात. त्यानंतर इथे आता पूर्णपणे गोष्ट ही बदललेली असते. भूमी आणि आकाशचं लग्न पुन्हा झालेलं असतं, कारण या वेळेला भूमीची स्मृती गेलेली असते अपघातामुळे. तर इथे आता आकाश तिला प्रपोज करतो, आपल्या प्रेमाची जाणीव करून देतो. तेव्हा इथे आकाश पुन्हा भूमीबरोबर लग्न करतो. भूमी स्वतःहून धावत पळत येते, आकाशला प्रपोज करते आणि आकाशचं लग्न थांबवते आणि त्यालासुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देते आणि त्याच्याबरोबर लग्न करते. तेव्हा इथे हे सगळं घडलेलं असतं. तर इथे आकाश आता येऊन गुरुजींना भेटलेला असतो आणि तो म्हणतो की बुवा, माझी बायको आधीचं सगळं काही विसरली आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कीर्तन करण्यासाठी आमच्या घरी याल, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये माझी आणि माझ्या बायकोची जी काही एका वर्षभरामध्ये घडून गेलेली स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला लिहून देऊ शकतो आणि तुम्ही ते कीर्तनामध्ये सगळं ॲड करा. म्हणजे माझ्या बायकोला अजिबात काही आठवत नाही आहे. तुमच्या या कीर्तनामुळे तिला काही गोष्टी आठवतील असं मला वाटतं. तेव्हा मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो की तुम्ही माझी मदत कराल ना. तुम्ही हे सगळं तुमच्या कीर्तनामध्ये मांडाल ना, तुमच्या भाषेमध्ये. तेव्हा गुरुजी म्हणतात की काळजीच करू नका, तुमचा हेतू साफ आहे आणि हेतू साफ असणाऱ्या लोकांना मी नक्कीच मदत करतो. तेव्हा इथे गुरुजींनी आकाशने जे काही लिहून दिलेलं असतं एका वर्षभरामध्ये भूमीने आणि त्याने जे जे काही सहन केलेलं असतं, अगदी इथपर्यंत सगळं पेपरवरती लिहून दिलेलं असतं आणि गुरुजींनी सुद्धा खूपच जास्त हुशारीने ते सगळं आपल्या कीर्तनामध्ये मांडलेलं असतं. तर गुरुजी म्हणतात की एक आटपाट नगर होतं. त्या आटपाट नगरामध्ये एक राजा राहत होता आणि तिथेच आता राजाला एक राणीसुद्धा भेटते. तर इथे राजा राणीचा सुखाचा संसार कसा सुरू होतो याबद्दलची सगळी ती स्टोरी असते. तर इथे आता गुरुजी म्हणत असतात की आटपाट नगरमध्ये जो तो राजा होता, तो आता अपघातामुळे लहान मुलांसारखा वागत होता. त्याची स्मृती गेलेली असते. तेव्हा इथे त्याच वेळेला त्याच्या आयुष्यात येते एक राणी, खूपच जास्त सालस आणि गुणी, आणि राजा होता एक नंबरचा साधा आणि भोळा. त्या दोघांची जोडी खूपच जास्त छान होती, खूपच जास्त गुणी.
त्यानंतर इथे गुरुजींचा आवाज बसायला सुरुवात होते. घशातून आवाजच फुटत नाही. इथे आकाश उभा राहतो. गुरुजींना काळजीनेच विचारतो की तुम्ही ठीक आहात ना? आणि पाणीसुद्धा आणायला सांगतो. तेव्हा इथे आजीसुद्धा टेन्शनमध्ये येतात. हे नेमकं काय घडलं? आई म्हणतात की आई योगेश्वरी हे काय गं? काय आहे तुझ्या मनात? तर इथे रागिणीला असं वाटत असतं की तिच्या औषधाने काम करायला सुरुवात केलेली आहे. आता 2 दिवस तरी गुरुजींचा आवाज काही सुटणार नाही. तर इथे सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. एवढी छान तयारी केलेली असते. एवढी छान सुरुवात झालेली असते. इथे गुरुजी जे काही बोलत असतात त्याचा प्रभाव भूमीवरती पडत असतो. तिला थोड्या थोड्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात आणि अचानक इथे गुरुजींचा आवाज आता बंद झालेला असतो. तेव्हा इथे गुरुजी आता त्यांच्या जवळ असलेली मात्रा घेतात आणि इथे आकाशने जे काही पाणी दिलेलं असतं ते सुद्धा त्याच्यावरती आता पितात. तर इथे जवळची मात्रा म्हणजे त्यांच्याकडे असणारं ते औषधच असतं. तेव्हा इथे आकाश त्यांचा त्रास बघू शकत नसतो. तो म्हणतो की गुरुजी, तुम्हाला त्रास होत असेल, बरं वाटत नसेल तर आपण थांबूया. आपण हे कीर्तन नंतर कधीतरी घेऊया, पण आता नको. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की नाही नाही, त्याची आता काही आवश्यकता नाही आहे. तेव्हा इथे आता गुरुजी लगेचच आता 2 मिनटं विश्रांती घेतात. ते आता इथे देवाचं नामस्मरण करतात आणि एकदाच जय शंभो असं जोरात ओरडतात. तेव्हा इथे आता गुरुजींचा आवाज परत आलेला असतो. त्यांचा घसा क्लिअर झालेला असतो. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की आमच्या गुरुजींनी आम्हाला काही मात्रा देऊन ठेवलेल्या आहेत. म्हणजे जर कीर्तन करून करून कधी आमचा आवाज बसला तर मग आम्ही आमच्या जवळच्या या मात्रा घेतो आणि त्याच्यावरती पाणी पितो. मग आमचा आवाज अगदी पूर्वीप्रमाणे अगदी खणखणीत होतो. तेव्हा इथे आता गुरुजींचा आवाज परत आलेला बघून घरातले सगळेजण तर आश्चर्यचकित झालेलेच असतात. पण रागिणीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. रागिणी तोंडावरतीच पडलेली असते, कारण इथे गुरुजींचा आवाज परत आलेला असतो. तेव्हा ती विचारात पडलेली असते की एवढं जालीम औषध, याच्यावरती कुठलीही मात्रा घेतली ना तरीसुद्धा आवाज परत आला नसता, किमान 2 दिवस तरी. आणि ह्या गुरुजींनी अशी कुठली मात्रा घेतली की लगेचच आवाज परत आला. तेव्हा इथे हे सगळं कारस्थान असतं आपल्या रघुकाकाचं. रघुकाका मनामध्ये म्हणतात की रागिनी मॅडम, मला माहिती होतं आता इथे आकाशबाबांनी कीर्तन ठेवलं आहे, म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी घोळ घालणार, आणि म्हणून मी तुमच्यावरती लक्ष ठेवून होतो. आणि जेव्हा रागिनी पौर्णिमेला सांगत असते की तुला एका ग्लासामध्ये हे लिक्विड मिक्स करून आणायचं आहे आणि गुरुजींना कीर्तन सुरू होण्याच्या आधी पाणी प्यायला लागतं तेव्हा तुला द्यायचं आहे, म्हणजे त्यांचा आवाज बसेल. तेव्हा इथे रघुकाकांनी त्यांचं बोलणं ऐकून आधीच तो ग्लास चेंज केलेला असतो. कारण जेव्हा पौर्णिमा किचनमध्ये जाते आणि एक ग्लास बाजूला घेऊन त्याच्यामध्ये ते लिक्विड टाकून ठेवते आणि दुसऱ्या ग्लासांमध्ये ती इथे नॉर्मल पाणी भरत असते. तेवढ्यातच ते रघुकाका जातात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, रघु काय रे तुझं सारखं सारखं किचनमध्ये असतं, कशाला आलायस तू इथे? तेव्हा रघुकाका म्हणतात, अहो असं काय करताय तुम्ही मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना इथे पंचामृत ठेवलेलं आहे, मला आईंनी तोच आणायला पाठवला आहे, तोच तर घ्यायला आलोय मी. तेव्हा इथे रघुकाका पंचामृत हातामध्ये घेतात आणि जात असताना मुद्दामून पौर्णिमेला म्हणतात की हे काय करते मालकीनबाई, मी तुमची मदत करतो ना. आणि तो आता मुद्दामून ते सगळं पंचामृत तिच्या साडीवरती सांडवतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अरे काय केलंस हे रघु, माझी सगळी साडी खराब केलीस ना तू. तुला माहिती आहे ना पंचामृतमध्ये काय काय असतं? अरे सगळं काही असतं त्याच्यामध्ये, तेल तूप वगैरे सगळं टाकलेलं असतं. आता ही घट्ट चिकट माझ्या साडीवरती सांडलं, खराब झाली ना माझी साडी. आता बेसिंगमध्ये धुवायला किती भरले बघ बेसिंग, आता मला बाथरूममध्ये जावं लागेल. उगाच माझं काम वाढवून ठेवलंस, तुला कळत नाही का रे? तेव्हा आता इथे पौर्णिमा म्हणत असते, रघु एक गोष्ट लक्षात ठेव, इथे अजिबात थांबायचं नाही, सरळ बाहेर निघून जायचं पंचामृत घेऊन. आणि या ग्लासांना जर हात लावला ना तर बघ माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. अजिबात इथली ग्लासं हलवायची नाही, कळलं तुला? तेव्हा रघुकाका म्हणतात, हो हो मालकीनबाई, मी लगेच बाहेर निघून जातो, माफ करा, मला चुकून झालं हे सगळं. त्यानंतर पौर्णिमा गेल्यानंतर आता इथे रघुकाका तिने भरलेला जो गुरुजींसाठी ग्लास असतो तो बाजूला ठेवतात. त्याच ठिकाणी एक दुसरा ग्लास घेतात आणि त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी भरून ठेवतात आणि ज्या ग्लासामध्ये लिक्विड मिक्स केलेलं असतं ते ग्लास आता आपल्याकडे घेऊन कुर्त्याच्या खाली लपवतात. स्वतःच्याच कुर्त्याच्या खाली लपवून ते आता पंचामृत घेऊन बाहेर निघून जातात. तेव्हा इथे हे सगळं काम रघुकाकांनी फक्त त्याच्या आकाशबाबांसाठी आणि मालकीनबाईसाठी केलेलं असतं, जेणेकरून गुरुजींच्या ह्या सगळ्या कीर्तनामध्ये कुठलाही अडथळा येता कामा नये आणि गुरुजी जे काही कीर्तन म्हणणार आहेत त्याचा भूमीवरती चांगला परिणाम व्हावा यासाठी.
तेव्हा आता गुरुजींनी आटपाट नगरामधली ही जी स्टोरी सांगितलेली असते ती भूमी आणि आकाशची असते. गुरुजी म्हणत असतात की आटपाट नगरामध्ये एक राजा राहत होता, खूपच जास्त साधा आणि भोळा. आणि त्याच्या आयुष्यामध्ये येते एक राणी, खूपच जास्त सालस आणि गुणी. त्या दोघांची सुरू होते प्रेम कहाणी. तेव्हा इथे आता दोघेजण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं प्रेम काही लोकांना बघवत नाही. म्हणजे जिथे चांगली लोकं असतात तिथे वाईट दुष्ट लोकंसुद्धा असतातच ना, आणि त्यांचा परिणाम ह्या चांगल्या लोकांवरती होत असतो. तर इथे आटपाट नगरमधला जो राजा असतो तो एका मुक्या जीवाला वाचवण्यासाठी आता कळसावरती चढतो. मंदिराच्या कळसावरती चढल्यानंतर तिथे गेल्यानंतर तो खूपच जास्त घाबरतो. तर इकडे आता बुद्धी जरा लहान असल्यामुळे तिथे जाते ती राणी. राणी जाते आणि त्या दोघांनाही ती वाचवते. आणि त्यांचा जीव वाचवल्यानंतर आता दोघांची प्रेम कहाणी ही सुरू होते. त्यानंतर इथे आता आटपाट नगरमधील जो राजा असतो त्याला असतात 2 भाऊ. तर इथे आता जी राणी असते तिला असतात 2 बहिणी. तर इथे राणीची इच्छा असते की तिच्या बहिणींची लग्न आटपाट नगरमधील राजांच्या भावाबरोबर व्हावी. आणि ती आता त्या दोघींचं लग्न त्या भावांबरोबर लावून द्यायला तयार होते. पण आता वाड्यातून एक निर्णय येतो, जर बहिणींची लग्न भावांबरोबर लावून द्यायची असतील तर सगळ्यात थोरला मुलगा त्याच्याबरोबर तुला लग्न करावं लागेल. म्हणजे जो राजा असतो साधा भोळा त्याच्याबरोबर इथे सालस गुणी राणी हिने लग्न करावं अशी आता अट येते. आणि इथे आता राणीसुद्धा आपल्या बहिणींच्या प्रेमाखातर त्या मुलाबरोबर त्या राजाबरोबर लग्न करते. तेव्हा इथे आता दोघांचंही लग्न होतं आगळं वेगळं. आणि नंतर दोघांची आगळी वेगळी प्रेम कहाणीसुद्धा सुरू होते. तरी ते भूमीला आता त्या घटना आठवत असतात जेव्हा इथे मानसी आणि पौर्णिमेला स्थळं आलेली असतात आणि त्याच वेळेला भूमीला सुद्धा बघितलेलं असतं. आणि नंतरला वाड्यावरून इथे आता रागिणीचं म्हणणं असतं की जर तुमच्या 2 मुलींची लग्न ही आमच्या मुलांबरोबर व्हायला हवी असतील तर आकाशबरोबर भूमीने लग्न करावं. ही अट आता ती त्यांना लागू करते. आणि त्यावेळेला भूमीसुद्धा आकाशबरोबर लग्न करायला फक्त मानसी आणि पौर्णिमेसाठी तयार होते. तर इथे दोघांचं लग्न होतं आणि दोघांची प्रेम कहाणी सुरू होते. इथे भूमी आता आकाशची खूप जास्त काळजी घेत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी तिला आता आठवायला सुरुवात होतात. आणि त्या गोष्टी आठवत असताना तिला आता आकाशबरोबर झालेलं तिचं लग्न, तेव्हा आकाश खूप घाबरलेला असतो. तेव्हा भूमीने त्याला समजावलेलं असतं. त्यानंतर त्यांचा गृहप्रवेश आणि नंतर भूमी आणि आकाशच्या लग्नानंतर फुलत गेलेलं त्यांचं प्रेम हे सगळं तिला आठवत असतं. इथे तिला गरम होत असतं तेव्हा आकाशने तिच्यासाठी पंखा आणलेला असतो आणि त्याने तिची खूप काळजी घेतलेली असते. तिच्या केसांमध्ये कचरासुद्धा माळलेला असतो. तरी इथे भूमीने आकाशला बरं करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. ते सुद्धा तिला सगळे इथे आठवत असतात. गुरुजी म्हणतात की इथे राजा आणि राणी दोघांचा संसार सुखाचा चालू असतो. पण तेवढ्यातच काही वाईट गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात. काही वाईट लोक त्यांच्या आयुष्यात येतात जी लोक दृष्ट असतात. म्हणजे इथे चांगल्या लोकांचं चांगलं काही लोकांना बघवत नाही आणि त्यांना त्रास देण्यासाठी वाईट लोकंसुद्धा असतात. त्याचप्रमाणे राजा राणीच्या आयुष्यामध्ये वाईट लोक येतात आणि त्यांचा वनवास सुरू होतो. सगळं काही चांगलं असूनसुद्धा इथे राणी आणि राजाला आपला राजवाडा सोडून आता वनवासात जावं लागतं. आणि तेव्हा इथे भूमी आणि आकाश आता आपलं घर सोडून जेव्हा त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन राहतात त्यावेळेला त्यांच्या आयुष्यात खूपच जास्त कठीण घटना येतात. अगदी गुंड लोक त्यांना त्रास देतात. त्यांना राहायला घर मिळत नसतं, भूमीला नोकरी मिळत नसते. या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा भूमीने आकाशची साथ सोडलेली नसते, अजिबातच सोडलेली नसते. ती आकाशला आपल्याबरोबर घेऊन आपला संघर्ष सुरू ठेवते. त्याला ती सगळ्या संकटातून वाचवत असते आणि दोघांचं पोटसुद्धा भरत असते. तर अशा पद्धतीने इथे रागिणीने जो काही त्रास दिलेला असतो तो सुद्धा आता भूमीला इथे आठवायला सुरुवात होतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे गुरुजींच्या कीर्तनामुळे भूमीला आता छोट्या छोट्या गोष्टी आठवायला सुरुवात होते. तर इथे अगदी ती जेव्हा मंदिरामध्ये गेलेली असते तेव्हा सुद्धा बाहेरून आग लागलेली असते आणि त्या आगीमधून आकाशने भूमीला बाहेर काढलेलं असतं. त्याला खूपच जास्त भीती वाटत असते आगीची, तरीसुद्धा तो भूमीला त्या आगीमधून वाचवतो. आणि त्यानंतर आता त्या आगीतून वाचवल्यानंतर इथे समुद्रामध्ये बॉम्ब ब्लास्ट होतो. तेव्हा इथे आता भूमी आकाशला म्हणते की आकाश, अरे ही स्टोरी तर आपली आहे ना, मला सगळं काही आठवतं आहे.
ही आपली गोष्ट आहे असं म्हणाल्यानंतर इथे रागिनी, अभि आणि पौर्णिमा तिघांना खूप मोठा धक्का बसतो. आता भूमीला सगळं आठवते की काय, या गोष्टीने तिघेही घाबरून गेलेले असतात.